खूप खूप धन्यवाद संदीप गावण सर. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण प्ले ऑफ द टुर्नामेंटसाठी जी स्पोर्ट्स सायकल पाहतोय, जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे स्वर्गीय सेवंताई दत्तात्रय तरे यांच्या स्मरणार्थ तरे ब्रदर्स अर्थात जयसिंग तरे, नवनाथ तरे आणि भगवान तरे यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय, ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आम्हाला स्पोर्ट्स सायकलला स्पॉन्सर केले गेले. त्यानंतर ट्रॉफी आपण पाहतोय, ऑल ट्रॉफीज मॅन ऑफ द मॅचच्या, जे आम्हाला कैलासवासी शेवंताई दत्तात्रय तरे यांच्या स्मरणार्थ प्रेम दत्तात्रय तरे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहेत. आणि बेस्ट बॅटरसाठी एसीचे सर्वेसर्वा सोपन तिस्कर मॅन फ्रॉम सावद यांच्या माध्यमातून बॅट स्पॉन्सर केले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. आणि मोतीराम तरे साहेबांकडून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटसाठी शूज आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केले, त्यांचे देखील विशेष धन्यवाद मी व्यक्त करतोय. सामन्याला होते सुरुवात. बोलूया आपण सामन्याकडे. चौथ्या मानकुली विपक्ष जयदुर्ग सुरे बी या दोन नामांकित संघामधील हा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडू हुक केलेल्या चेंडूला आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार, लॉंग लेगच्या वरून षटकार. हुकचा फटका विनीत माली, या मालीची खेळी मात्र या षटकाराने सुरू होतोय. गोलंदाजाने केली चूक, फलंदाजाने फटका खेळलाय हुक आणि फलंदाजा नक्कीच धावांची भरपूर आहे भूक, कारण धावांचा भुकेला फलंदाज आहे. आपण पाहतो यंदाच्या अंगामध्ये एका स्पर्धेमध्ये 2 अर्धशतके झलकोऱ्यांचा विक्रम देखील त्यांनी वेले चषकामध्ये केला होता. जॅकॉबराव वेले आयोजित जो राधाई स्मृती चषक आपल्याला पाहिलं होतं, त्या चषकामध्ये विनीत माल्याने 2 अर्धशतके झलकोऱ्यांचा विक्रम केला होता. सुरेश एंटरप्राइजेसचे तसेच पायगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती, त्याचबरोबर उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे, सन्माननीय भरतजी देवळीकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर सागर कारभारी कम्प्लीट ऑलराऊंडर, आपले हार्दिक स्वागत. तसेच सूरज पाटील, वेलकम. बाहुबली क्रिकेटर ऑफ साई स्पोर्ट खारवाव यांचंही आगमन झालेलं आहे. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. देवळीकर साहेबांची प्रमुख उपस्थिती आपण पाहतोय. आणि मित्रांनो, उमेश तरे यांनी जो विक्रम केला होता सुरेश एंटरप्राइजेस पाये संघाकडून, त्या संघाचे पॅकर आपण पाहतोय. 6 चेंडूमध्ये 6 विकेट जो घेण्याचा विक्रम केला होता टावरे स्टेडियमवर, त्या संघाचे पॅकर, त्या संघाचे सर्व देवळीकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि त्यांच्या संघाकडून खेळताना उमेश तरे यांनी सलग 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम केला होता. सिटी इमर्जिंग क्रिकेट जी स्पर्धा अंजुमन ट्रॉफी टावरे स्टेडियमवर झाले होते, त्या स्पर्धेमध्ये त्याने हा विक्रम केला होता. दरम्यान सुरेश पाटील आणि सागर कारभारी यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये लवकर पाठवायचं आहे, कारण टाइम आउट हा देखील रूल आहे. आपण जर बघितलं तर टाइम आउट या रूलने श्रीलंकेचे अंजुले मॅथ्यूज याला विश्वचषकामध्ये बांगलादेश विरुद्ध बाद दिलं गेलं होतं. चौथ्यावर मानकुली संघ नाही, आपला नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये पाठवायचं आहे. न्यू बॅटर मोहित बंडू माली मैदानामध्ये दाखवलं होताना. अतुल पाटील यांनी विकेट प्राप्त केले आहे. खरं तर विनीत माल याने 10 का दम दाखवला होता, मात्र त्यानंतर त्या खेळीचं रूपांतर त्याला मोठ्या खेळीमध्ये करता आलं नाही. आणि ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती या जयदुर्ग सूर्य बी संघाला, तो विकेट प्राप्त करताना आपण पाहतोय गोलंदाज अतुल पाटील, फ्रंटलाईन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, जे नुकतंच विकेटचं खुराक देखील प्राप्त केलेलं आहे, कमबॅक केलेलं आहे, वापसी केलेली आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 10 धाव त्यांनी खर्च केला, त्यांनी त्यानंतर मात्र महत्त्वाचं विकेट देखील त्यांनी घेतलेलं आहे. न्यू बॅटर मोहित माली सामना करेल गोलंदाज अतुल पाटील याचा.
स्विंग आले मी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकला नाही. चांगले चेंडू हाताळले, पूर्णपणे कमबॅक करताना गोलंदाज अतुल पाटील पाहायला मिळतोय. आपण सामना बघतोय चौथ्यावर मानकुल विपक्ष जयदुर्ग सूर्य बी या दोन संघामध्ये आपण पाहत आहोत. जांतराचा ग्रुप खारबा आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम जिल्हा प्रमुख चषक 2026चं आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख देवानंद थले साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र नुलूक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, इथे देखील प्रॉपर टायमिंग साधू शकला नाही फलंदाज. चांगला कमबॅक केलेला आहे या षटकामध्ये अतुल पाटील याने, कारण 10 धावा 2 चेंडूमध्ये खर्च केले होते आणि त्यानंतर 3 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारचे धाव त्यांनी खर्च केलेले नाही. पहिले षटक मार्गसाहेब पॉवर प्लेचं पहिले षटक त्यांना गोलंदाज अतुल पाटील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 शतरक्षक ऑल्टरनेटमध्ये आहेत, इतर शतरक्षक वर्तुळामध्ये तैनात केले गेलेले आहेत. फाईन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र जोरदार अपील केला जातोय, पंच सहमत नाहीत. मात्र चांगल्या षटकाची समाप्ती या 2 चेंडूमध्ये 10 धाव खर्च केल्यानंतर त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारची धाव खर्च न करता हे षटक संपवलेलं आहे गोलंदाज अतुल पाटील याने. अतुलने गोलंदाजी म्हणता येईल. पहिल्या षटकात समाप्ती आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर चौथ्या मानकुली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 1 बाद 10 धावा. या स्पर्धेमध्ये अनेक विक्रम आपल्याला पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेत सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आपण पाहतो दिवासपूर दिवा संघाचे नावे, ज्याने कान्हाई फाये संघाविरुद्ध तब्बल 5 षटकामध्ये 2 गाड्यांच्या मोबदल्यात 108 धावा करून काढल्या होत्या. आणि त्या अगोदरचा जो विक्रम या स्पर्धेमध्ये ज्यापासून गोडसे संघाच्या नावे होता 99वर 3 अपैलून भरोडी संघाच्या विरुद्ध तो विक्रम त्याने मोडीत काढला होता. त्या अगोदर देवानंद थाले प्रतिष्ठान गावदेव वेले संघाने देखील 98 धावा करून काढल्या होत्या. त्या अगोदर गावदेव वडगर संघाच्या देखील नावे 97 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5 फलंदाजांनी अर्धशतके पूर्ण केले आहेत. वेले संघाचे विजेंद्र पाटील, कोण संघाचे हेमंत कराले, मालुडी बी संघाचा हर्षल डवळे, दिवा संघाचं आर्यन भोईर, सूर्य ए संघाचा सुजित पाटील आणि मानकुली संघाचा विनीत माली. या स्पर्धेमध्ये या 3 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केले. जांतराचा खारबाव संघाचा विनीत मुकादम, जयदुर्ग सूर्य ए संघाचा मितेश पाटील आणि या डोंगे संघाचा स्वप्नील पाटील, हे 3 गोलंदाज आपण पाहतोय ज्याने विकेट हॅट्रिक घेण्याचा देखील विक्रम केलेला आहे. विघ्नेश पाटील होतोय यावेळी पात्र फोर्स केला चेंडूला, फोर्सची स्ट्रोक, उंची जास्त लांबी कमी आणि कुठल्या प्रकारची चूक इथे पाहायला मिळत नाही. रोनक वझे याच्याकडून फलंदाज बाद होईल. ऋतिक माली आल्या पावली माघारी परतताना. खुरा आक्रमक फलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. आणि आता मध्ये क्षेत्ररक्षक व्यूहरचना आपण पाहू शकतो. ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले जात आहेत, ज्यामध्ये डिप्स कडले डीप मिडविकेट आपल्याला पाहायला मिळते. कॉक रिझनमध्ये देखील एक क्षेत्ररक्षण आहे. इथे मात्र वाईड यॉर्कर चेंडू समोर केलेल्या चेंडूला एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मिसफिल आणि परिणामस्वरूप आपण पाहतो 1 रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज थोडीशी ढील दिली जाते आणि या म्हणून 2 धाव फलंदाजाने पूर्ण केले आहेत. दरम्यान विलास तरे साहेबांचं आगमन होत आहे आणि त्यांचं देखील जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. हो 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 हो, फुल पॉवरफुल वंडरफुल आणि चिन्ह होतोय सेमाशा गोल.
गाना सुनेगा वैभव माली का सिक्सर देखेगा. वैभव मालीच्या बॅट होतो ना षटकारीन संघाचे धावसंख्या येतो आकार धावसंख्या 6 ने पोहोचते ते 18 वर. या षटके समाप्तीनंतर आपण व्हीआयपी डॅचकडे देखील वळणार आहोत. या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. सामना आपण पाहतो या चौथ्यावर मानकुल विपक्ष जयदुर्ग सुरे बी या दोन संघामध्ये. दुसरे षटक मार्गस्थ आणि या इथे वैभव माली या षटकाराने पोहोचतो आपले वैयक्तिक 8 या धावसंख्यावर. गोलंदाज विघ्नेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र अपडेट केलेलं आहे फलंदाजाला. एक हलकासा अपील केलं जातो मात्र पंच संबंध नाहीत. एक भागीदारी चांगली करावी लागेल इथून मोठ्या धावसंख्येपर्यंत जर पोहोचायचे असेल चौथ्यावर मानकुले या संघाला. मात्र या स्पर्धेमधील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम 22 तलन विजेंद्र पाटील वेल यांच्या नावे ज्याने आवाज भिनार संघाविरुद्ध तब्बल 89 धावांची पार्टनरशिप केली होती. आणि यंदाच्या अंगामध्ये ही दुसऱ्या क्रमांकाची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. लॉफ केले चेंडू लॉफ्टेड फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र वैभव माल्याची या समाप्त होते खेळी. तर वैभव माली बाद झाल्यानंतर सौरभ भोईर आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चौथ्यावर मानकुली संघाचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. विघ्नेश मडवी यांनी 2 सफलता अर्जित केल्या आहेत. अतुलच्या खात्यामध्ये देखील 1 सफलता पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 18 धावा. 18 धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झाले आहेत मानकुले या संघाचे. दुसरं षटक मार्गस्थाने दुसऱ्या षटकामध्ये हा शेवटचा चेंडू. सामनाकडे फलंदाज सौरभ भोईर. पलटी शॉट रिव्हर्स फटका पॉइंट रिझनमध्ये चेंडू फील केला जातोय या एक सिंगल रन्स. तर अशा प्रकारे 2 षटके समाप्ती. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 19. बोलूया आपण व्याबेडायचकडे. मी घेऊन जातोय डॉक्टर गवळी सरांकडे. खूप खूप धन्यवाद सुभाष तुम्हाला. आपण कारण आपली भारतीय संस्कृती अतिथी देवो भव, त्यामुळे मान्यवर कक्षामध्ये बहुमूल्य वेळ देत आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. सर्वप्रथम सुरेश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, त्याचबरोबर एक सुप्रसिद्ध उद्योगपती पायेगाव आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि आजही एक यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे भरतजी देवळीकर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान जयसिंगजी तरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. क्रिकेटशी ज्यांचं खरं तर खूप अतूट नातं आहे, सुरेश एंटरप्राइजेसचे सर्व पायेगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती तसेच उत्कृष्ट 40+ क्रिकेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे भरत देवळीकर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान जयसिंग तरी आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यांना खास करून शॉल त्याचबरोबर बुके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना या स्पर्धेची आठवण देत राहील. आणि जाणता राजा म्हटलं की महाराष्ट्राचे अगदी प्रतिभा असलेले सन्मान चिन्ह आहे, नेहमी आठवण देत राहील. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया. आपण मयूर तरी यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम सागर कारभारी, हे फार मोठं नाव आहे. खारबाव क्रिकेटमधला हा सितारा आहे. खरं तर खारबाव गावातील सुप्रसिद्ध क्रिकेटर आहेत, कम्प्लीट ऑलराऊंडर. मी संघात म्हणणार ते संपूर्ण खारबावचा विचार केला जाईल. सागर कारभारी यांचं स्वागत आणि सन्मान मयूर तरी आपल्या शुभ हस्ते करतील. त्यानंतर बाहुबली क्रिकेटर, नेहमीच बाहुबली क्रिकेटर का संबोधलं जात आहे कित्येक मॅचमध्ये दाखवून दिलेलं आहे, सूरज पाटील यांचं स्वागत आणि सन्मान मयूर तरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. तोच अंदाज खेळायला मिळतो, कारण नाव बाहुबली का दिलं गेलं ते त्यांनी सार्थ ठरवलेलं आहे कित्येक वर्षापासून. मग ग्रामीण क्रिकेट असो किंवा मग ओपन क्रिकेट असो, प्रोफेशनल क्रिकेट असो, दाखवून दिलेलं आहे मी बाहुबली क्रिकेटर का आहे. सूरज पाटील यांचं स्वागत आणि सन्मान मयूर तरी आपल्या शुभ हस्ते करतील. यानंतर आपण काही मान्यवरांचं स्वागत सन्मान करणार आहोत, पण मॅचकडे जाऊया आपण. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. व्यावड्याचं सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे.
भरत देवलीकर साहेबांची प्रमुख उपस्थिती आपण पाहतोय, ज्यांच्या संघाकडून खेळताना सिटी इमर्जिंग क्रिकेटमध्ये उमेश तऱ्याने या विक्रम केला होता. इथे मात्र आपण पाहतोय दिशेमध्ये भरकटाना गोलंदाज चिनू सरने निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये मात्र दिशान चिनू पाहायला मिळतोय आणि त्यांच्या समेत बाहुबली ऑफ खारबाव क्रिकेट आपण पाहतोय सुरेश पाटील याची देखील उपस्थिती. त्याच्या समेत ज्याचं क्रिकेट नेहमीच राहिला आहे लई भारी तो सागर कारभारी हा क्रिकेटर देखील पाहायला मिळतोय. खारबाव तसे क्रिकेटची पंढरी आहे, कारण खारबाव गावामध्ये अनेक संघ आहेत आणि सर्वात जास्त स्पर्धा देखील खारबाव गावामध्ये खेळल्या जात आहेत. यावेळी मात्र मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये मात्र सेफ लँडिंग होते आणि चेंडू निघून जाते एका टप्प्याने सीमा पार स्टेट लॉंग ऑफ रिझन मधून धावून पिलेल 4 चौकार. चौकारने संघाची धावसंख्या 30 3 नॉट आपण पाहतोय 30 वर धावसंख्या पोहोचते. तिसरं षटक मार्गस्थ निशान पाटील याचं षटक सुरू आहे. निशान मात्र फलंदाजांना शांत ठेवू शकलेले नाही. चौथ्यावर मानकुली संघ आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना विकुल शतरक्षण पाहायला मिळते. 20 मध्ये 2 शतरक्षक आहेत. थर्डमॅन फायनल एक पॉईंट तैनात केले आणि या कव्हर देखील 30 सेकंडमध्ये तैनात केले. समोर खेळलाय डाऊन द ग्राउंड हा फटका मात्र शतरक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. झेल मात्र घेऊ शकला नाही. हात आहे लेकिन मूळ नाही लगा असंच म्हणावं लागेल. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता तिथे मात्र झेल कॅरी करू शकला नाही. या परिणामस्वरूप आपण पाहतोय त्याचा फायदा उचलून फलंदाज एक सिंगल रन्स पूर्ण करतात. धावसंख्या 31. या षटकामधील हा शेवटचा चेंडू आणि इथे मात्र पंच तिसऱ्या पंचाची मदत घेत आहेत. चेंडू ॲक्च्युली कुठे पिच झालेला आहे पंचांना पाहायचं आहे तपासायचं आहे. इट्स नो बॉल, कारण चेंडू पिच होते पिचच्या बाहेर आणि पुढील चेंडू फील्ड देखील असणार आहे. मुक्ता फटका खेळण्याची संधी इथे मात्र फलंदाजाकडे चालून आलेले आहे. पाहूया फ्रीडवर बिग हिट पाहायला मिळेल का. इथे फान खेळण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे षटकाची देखील समाप्त 3 षटकांची समाप्ती 3 षटकांची समाप्तीनंतर चौथा विराम मानकुली संघाची धावसंख्या 32 धावा 32. लॉस फॉर द 3 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. व्यापीडायझोर प्रमुख उपस्थिती आपण पाहतोय भरत देवलीकर साहेबांची. पायेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत आणि त्यांचा सुरेश एंटरप्राइजेस पाय हा संघ नेहमीच आपण सिटी क्रिकेटमध्ये खेळताना पाहिला होता. त्या संघाचे प्रतिनिधित्व नक्कीच अनेक खेळाडूंनी केले. त्यापैकी
सूरज पाटील देखील त्या संघाकडून खेळताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेले आहे. सागर कारभारी देखील त्यांच्याच संघाकडून खेळताना आपण पाहत होतोय आणि त्यांच्याच संघातील खेळाडू उमेश तरे यांनी या स्वर्गीय परशुराम टावरे स्टेडियमवर सुरेश एंटरप्राइजेस पाये संघाकडून खेळताना सिटी इमर्जिंग क्रिकेटमध्ये अंजुमन ट्रॉफीमध्ये शिवाजी कनेर या संघाविरुद्ध सलग 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा देखील महापराक्रम केला होता. मोतीराम तरे साहेबांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज अवेश पाटील. इथे मात्र डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला हाय ननसम चेंडू निघून जाते स्ट्रेट लॉंग ऑफ लॉंगच्या वरून सीमा पार सीधी बॅट नो बकवास षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. अगदी सरळ फटका आपण पाहतोय. एखाद्या बाणामधून धनुष्य बाणामधून बाण निघतोय त्याप्रमाणे नक्कीच हा फटका पाहायला मिळतो. फलंदाज सौरभ भोईरच्या बॅटमधून धावसंख्या 6 ने पोहोचते ती 38 वर. 5 चेंडूमध्ये 13 धावसंख्येवर सध्या फलंदाजी करताना सौरभ भोईर पाहायला मिळतोय, ज्यामध्ये एक चौकार एक षटकाराचा देखील समावेश आहे. अवेश पाटील याचं स्वागत सौरभ भोईर यांनी या षटकाराने भव्य या फटक्याने केलेले आहे. पुन्हा एकदा हा चेंडू देखील निघून जाते सीमा पार. 2 इन रो 2 में 2 ठोक डाले. आणखीन एक षटकार. सन्मान करूया कारण चेंडू सीमारेषा पलीकडे गेला, त्यामुळेच विलाचे तरे अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय जयसिंगचे तरे साहेबांना आपल्या शुभ हस्ते तो स्वागत आणि सन्मान आपण करावा. कॅमेरामॅनना आज जास्त धावपळ करावी लागेल आणि याचं कारण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आज मेगा फायनलचा दिवस आहे. हे तुम्ही बघू शकतात. विलाचे तरे साहेबांचा स्वागत आणि सन्मान होतोय या अतिथी कक्षामध्ये. जयसिंग तरे साहेबांच्या शुभ हस्ते मायेची उब देणारी शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. पुन्हा वळूया मैदानाच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इथे मात्र क्लीन बोल्ड मधली दांडी वाकवलेली आहे आणि इथे मात्र आपण बघतोय वारंवार पलटवार करताना गोलंदाज पाहायला मिळतोय अवेश पाटील. सिनियर वैभव माले आता मात्र मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. शेवटचे षटक मार्गात शेवटच्या षटकातील शेवटच्या 3 चेंडूचा खेळशेष आहे. 2 चेंडूमध्ये 2 सलग षटकार आले होते. त्यानंतर वापसी करताना गोलंदाज अवेश पाटील पाहायला मिळतोय. चौथरा मानकुली संघ आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना. 4 फलंदाज बाद झाल्यात. संघाची धावसंख्या 44 आणि चौथं षटक देखील मार्गास आहे. 4चा आकडा सध्या स्कोरवर पाहायला मिळते. नेल्सन फिगर 44 धावा, 4 फलंदाज बाद आणि चौथं षटक देखील सुरू आहे आणि चौथ्या षटकातील चौथा चेंडू देखील राखण्यासाठी सज्ज होतोय. हा योग आहे का आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ये दिल मांगे मोहर. चौथ्या षटकामधील चौथा चेंडू अवेश पाटील हाताळण्यासाठी सज्ज झालेला आहे. इथे मात्र स्टेपमध्ये बिघाड. पंच निकलेश बजागे सरांचा इशारा येतो या डेड बॉलचा. न्यू बॅटर मैदानामध्ये सिनियर वैभव माली तगडा फलंदाज आहे आणि तगडे फटके खेळण्यासाठी या फलंदाजाला ओळखले देखील जात आहे. मात्र प्ले अँड मिस. हा चेंडू चांगला आहे.
गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली वापसी करताना 2 षटकार खर्च केल्यानंतर गोलंदाज अवेश पाटील सुरुवातीच्या या 2 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये या कुठल्यापैकी धाव खर्च न करता एक विकेट देखील त्याने प्राप्त केलेली आहे. यावेळी मात्र एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फेरकावून दिलेला आहे. पिकअप शॉट, चेंडू निघून जातो बॅकवर्ड स्कोलेकच्या वरून सीमा पार. देखो मागे षटकार. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. फुल टॉच आणि फुल टॉच व फुल टोल उसूल. चेंडू निघून जाते सीमा पार. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा येतोय आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला भिरकून देताना आपण पाहतो या फलंदाज फुलटा चेंडू होता आणि फुलटाचं फुल टोल उसूल केलेलं आहे. जसा चेंडू तसा समाचार. चेंडू पाहायला म्हणतोय षटकार. इथे मात्र लॉंग स्टॉप रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि निघून जातोय नॉन स्टॉप सीमा पार. नशिबाचा चौकार. सूर्य बी या संघासोबत शेवटचे षटक अतिशय महागडं आणि खर्चिक ठरले आणि या म्हणूनच धावसंख्याचा उच्चांक इथे मात्र चौथ्यावर मानकुली संघाने गाठलेला आहे. एक चांगलं लक्ष इथे मात्र सेट केलेलं आहे. तर बोलूया पुन्हा एकदा आपण व्यापीडाईजकडे. आणि सेकंड इनिंगला ज्यावेळी सुरुवात होईल तेव्हा सेकंड इनिंगमध्ये या सामन्याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी समालोचन कक्षामधील सज्ज होतील आमचे सकल समालोचक, आमचे मार्गदर्शक डॉक्टर मोरेश्वर गवली सर. खूप खूप धन्यवाद कॉम्प्युटर सुभाष धुमाळ. शेवटच्या षटकामध्ये आपण बघितले तब्बल 4 षटकार आणि 1 चौकार आला. 29 धावांची लयलूट बघायला मिळाली. असं वाटलं होतं की 50चा आकडा सुद्धा पार होणार नाही. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का समजलं. तब्बल 61 धावा झाल्या त्यांनी 62 धावांचं लक्ष आपण यस प्रशांतजी तरे या ठिकाणी त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. खास करून कोल्ड्रिंक स्पॉन्सर ज्याने मला कोल्ड्रिंक स्पॉन्सर केलेलं आहे मॅन ऑफ द मॅचसाठी जयसिंगजी तरे आपण त्यांना सन्मानित करायचं. आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रशांतजी तरे यांचं स्वागत आणि सन्मान त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. कारण ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून कोल्ड्रिंक्स त्याने मला स्पॉन्सर केलेलं आहे. तर त्यांचं आम्ही स्वागत आणि सन्मान आणि त्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय जाणता राजा खारबावच्या वतीने. आणि जयसिंगजी तरे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करतोय. त्यानंतर किशोरजी काठे आपण आपल्या शुभ हस्ते भगवानजी तरे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. भगवानजी तरे यांचं स्वागत त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. कारण या तिन्ही बंधूंनी खास करून जे आकर्षक सायकल आहे ते मला स्पॉन्सर केले. जयसिंगजी तरे, भगवानजी तरे तसेच नवनाथजी तरे हे तिन्ही जे बंधू आहेत त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. कारण पाहतो ही आकर्षक सायकल मॅन ऑफ द सिरीजसाठी त्यांनी या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेली आहे. आणि विशेष म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून मॅचला जेव्हा सुरुवात होते तेव्हापासून ते उपस्थित अगदी उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते आणि आज ते प्राईज डिस्ट्रीब्युशनला सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्याबद्दल त्यांचं या तिन्ही बंधूंचा विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय.
तर वळूया. एक क्षण असा वाटला होता की 45+ कडे पाहत असणार आहे चौथ्या एरोस्पोर्ट बानकोली हा संघ, पण मात्र या संघाने 60 ही धावसंख्या सुद्धा ओलांडली. 61 धावा झाल्या, कारण शेवटचं षटक जे टाकलं अवेश पाटील याने या षटकामध्ये तब्बल 29 धावा मोजल्या. त्यामुळे चांगलं लक्ष, पण हे विसरून चालणार नाही की मागच्या मॅचमध्ये सुद्धा एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जयदुर्ग सुरे 20 संघाने केला होता. तब्बल 60 धावांचा पाठलाग त्याने यशस्वीरित्या केला होता. 59 धावांचं लक्ष त्याने सहजगत्या पार केलं होतं. पण तो सामना वेगळा होता, समोर संघ वेगळा होता. यावेळेला मात्र तगडं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे, कारण उत्कृष्ट गोलंदाजी सुद्धा चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली संघाकडे उपलब्ध आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय, ते म्हणजे श्री प्रेम दत्तात्रय तरे यांचं, कारण कैलासवासी सेवंतीबाई दत्तात्रय तरे यांच्या स्मरणार्थ त्यांनी खास करून आम्हाला आकर्षक मोमेंटो ट्रॉफी स्पॉन्सर केली. त्यांचा विशेष आभार. शुगरडोम केक शॉपचे प्रोप्रायटर भावेश गणेश मुकादम याचकडून केक पेस्ट्री स्पॉन्सर झालेले मॅन ऑफ द मॅचसाठी त्यांचा विशेष आभार. कोल्ड ड्रिंक्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत, ते म्हणजे छत्रपती तरे याचकडून, तसे प्रशांतजी तरे याचकडून त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी मालिकावीरसाठी सायकल जे आम्हाला स्पॉन्सर झालेले आमचे 3 बंधू जयसिंगजी तरे, नवनाथजी तरे, भगवानजी तरे या तिन्ही मान्यवरांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी खास करून त्यांनी सायकल स्पॉन्सर केलेले. बॅटर बेस्ट फलंदाजसाठी बॅट आम्हाला स्पॉन्सर केली SS स्पोर्ट्स सावध सोपान तिसकर याचकडून त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि बॉलरसाठी गोलंदाजसाठी शूज आम्हाला स्पॉन्सर केले ते मोतीराम मुकुंद तरे, आता जे आमचे जाणता राजा संघाचे ऑलराऊंडर उमेशजी तरे यांचे पिताश्री आहेत, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. वळूया आपण मॅचकडे. पहिला चेंडू स्लॉक केलेला आहे, चेंडू हवेत आणि डीप मिड विकेटला एक चांगला झेल आणि प्लॅटिनम डकवर, रॉयल डकवर पहिल्यांदा पाहतोय आपण निशान, दुसऱ्यांदा बाद होतोय. निशानला मित्र सल्ला देईन, कारण जो क्षेत्ररक्षक जो आहे ना डीप मिड विकेटचा, त्याच ठिकाणी पहिल्या मॅचमध्ये सुद्धा निशानने आपला झेल दिला होता आणि 0वर बाद झाला होता. आणि इट इज अ बिग ब्लो. मी जयसिंगजी तरे साहेबांना विनंती करणार की किशोरजी काटे मान्यवर कक्षामध्ये उपस्थित, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. किशोरजी काठे यांचं स्वागत आणि सन्मान जयसिंगजी तरे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. किशोरजी काठे आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत, कारण आपला बहुमूल्य वेळ आपण दिलात आणि या स्पर्धेसाठी खरं तर उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपलं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. अतुल पाटील मागच्या वेळेला 4थ्या क्रमांकावर आला होता, यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर येतोय. मागच्या वेळेला रोनक वजेने खिंड लढवली होती. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा धक्का. इट्स अ बिग 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 ब्लो. येस किशोरजी काठे आपण आपल्या शुभास्ते नवनाथजी तरे यांचं स्वागत आणि सन्मान करणार. नवनाथजी तरे यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय, कारण आपण जी सायकल पाहतोय 3 बंधूंनी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. मॅन ऑफ द सिरीजची सायकल, आकर्षक सायकल आहे. जयसिंगजी तरे, नवनाथजी तरे, भगवानजी तरे, नवनाथजी तरे यांचं स्वागत आणि सन्मान किशोरजी काठे आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व नवनाथजी तरे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. जाणता राजाची स्पर्धा जेव्हा जेव्हा असते ना, तेव्हा तरे ब्रदर्स कडनं नेहमीच स्पॉन्सरशिप दिली जाते. यशिंगजी तरे असतील, नवनाथजी तरे असतील, भगवानजी तरे असतील, प्रेम तरे असतील. यानंतर गुलाबाच्या डोक्यावरनं फटका खेळलेला चेंडू सरळ जाईल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये.
पूर्णपणे 4 जेव्हा अशा प्रकारचे बॅक टू बॅक 2 धक्के दिले जातात तेही पहिल्या षटकामध्ये, तेव्हा संघाच्या क्षेत्ररक्षकांचं मनोधैर्य जबरदस्त वाढत असतं, आत्मविश्वास निर्माण होत असतो आणि बॅटिंग करणारा जो संघ असतो त्या संघावर एक मानसिक दडपण निर्माण. आता मात्र रोनक वजेने मागच्या मॅचमध्ये जी धावांची लयलूट केली होती तो खेळ त्याला करावा लागेल. क्रॉस बॅटेड आडव्या बॅटने खेळायचं होतं. थोडंसं क्षणभर अचंबित राहिला गोलंदाज सौरभ. डॉट बॉल काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव दिलेली आणि महत्वपूर्ण 2 सफलता प्राप्त केल्या सौरभ भोईरने. व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करतोय सौरभ आणि त्याचा सामना करेल रोनक वजे, त्याचबरोबर विनायक पाटील. सौरभ मार्गस्थ होईल राईट आर्म. या वेळेला बॅटला स्पर्श, बॅटच्या खालच्या इशाला स्पर्श झाला आणि यष्टी रक्षकाने सेलिब्रेशन केलेलं दिसतंय. वैभव माळीचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं आहे, कारण रौनकने मागच्या मॅचमध्ये जी फलंदाजी केली होती ताबडतोब फटकेबाजी केली होती. 3 फलंदाज बाद झाले आहेत आणि धावसंख्या मात्र आहे 1. 3 बाद 1. डीजे तिन्ही फलंदाज शून्यावर बाद झाले. पहिल्यांदा बघितलं पण निशाम पाटील शून्यावर बाद झाला, त्यानंतर अतुल पाटील शून्यावर बाद झाला, त्यानंतर रौनक वजे शून्यावर बाद झाला. आता बॅटिंग करण्यासाठी येतोय वेद पाटील. एक पार्टनरशिपची आवश्यकता आहे. याला मात्र खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा टायमिंग तितकंसं प्रॉमिसिंग. येस, वेलकम 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 अँड सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन होते या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिवसेना सहसंपर्क प्रमुख ठाणे जिल्हा मान्य श्री रमेश तरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी आपणास विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. जाणता राजा खारबाव संघाचे सर्वा तसेच शिवसेना सहसंपर्क प्रमुख ठाणे जिल्हा सन्माननीय रमेश तरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम अँड सुस्वागतम. तसेच त्यांच्यासोबत अविनाशजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय मित्रांनो, आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिवसेना सहसंपर्क प्रमुख ठाणे जिल्हा रमेश तरे साहेब यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर अविनाश पाटील आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. ही जी स्पर्धा पाहतोय आपण, जाणता राजा ग्रुप खारबाव आणि जाणतारा ग्रुप खारबावचे सर्व रमेश तरे साहेब यांच्या वतीने पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. वैभव माळी फोर्स करण्याचा प्रयत्न, मात्र ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी चेंडू जात नाहीये. पॉईंटला जातोय 30 सर्कलच्या आतमध्ये. एकच धाव. आता मात्र लाईफ लाईन किंवा एकेरी दुहेरी धावसंख्येने काही साध्य होणार नाही. एअर स्ट्राईक, हवाई यात्रा करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. वैभव लेफ्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा प्रॉमिसिंग टायमिंग होत नाहीये. एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावसंख्येनं चौथ्या हिरवा स्पॉट मानकोली संघाला काहीही फरक पडणार नाहीये. धावसंख्येमध्ये 4, तब्बल 3 फलंदाज बाद झाले. 3 बाद 4. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. वैभव लेफ्ट आर्म, हा चेंडू मात्र अतिशय वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्या दिशेमध्ये भरकटतोय, स्वेअर होतोय. यस, भरतजी देवळीकर आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत.
त्याचबरोबर सूरज पाटील, सागर कारभारे आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपला खरं तर बहुमूल्य वेळ दिला आणि या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. जाणता खारबावच्या वतीने आपले आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. काय गोलंदाजी बघायला मिळते. सौरभ भोईरने तर जवळपास पहिली फळी कापून काढलेली आहे. वाट शॉट स्वंग केलेला आहे. टिप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर षटकार. पहिला आत्मविश्वास भरा फटका बघायला मिळतोय. आत्मविश्वास भरा फटका बघायला मिळते विनायक पांड्याच्या बॅट मधून. आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या होते 12. 3-12. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. वैभव पुन्हा एकदा बाउन्सर. चेंडू पडल्यानंतर अनपेक्षितपणे बाउन्स झाला, पण इतका बाउन्स झाला की तो फलंदाजाच्या आवाक्या बाहेरचा. पंचांचा इशारा वाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. धावसंख्या होते 13. 3-13. मी सुरुवातीला सांगितले 3 फलंदाज शून्यावर बाद झाले. त्यामुळे एक पार्टनरशिपची आवश्यकता आणि वेगवान पार्टनरशिपची आवश्यकता आहे सुरेश संघाला. पुन्हा एकदा पुलचा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का? मात्र एका टप्प्यानं हा चेंडू निघून जाईल. डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर. चौकार. षटकात मात्र धावा येताना दिसत आहेत. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आता मात्र धावसंख्या झालेली ती 17-17. अजूनही या षटकातला एक चेंडूचा खेळ बाकी आहे. फुल टॉस. फायदा उचलता आलेला नाहीये. जर ह्या चेंडूवर मोठा फटका लगावला गेला असता तर समीकरण थोडंसं वेगळं बघायला मिळालं असतं. मात्र एकच धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 18-18. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 3-18. समोर जे लक्ष्य आहे ते 62 धावांचं लक्ष्य आहे. 62. म्हणजे अजून 44 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 44 धावा. बारा चेंडू आणि 44 धावा. शिवसेना सहसंपर्क प्रमुख ठाणे जिल्हा रमेश तरे साहेब यांची अपार मेहनत. जेव्हा जेव्हा या ठिकाणी स्पर्धा असते या स्पर्धेचं आयोजन फार वेगळ्या पद्धतीने असतं. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. यास आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. कारण अविनाशजी पाटील यांचं आताच आगमन झालं. त्यांचं स्वागत आणि सन्मान जयसिंगजी तरे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. आणि जेव्हा जेव्हा स्पर्धा असते ना तेव्हा रमेश तरे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे बंधू जयसिंगजी तरे असतील, भगवानजी तरे असतील, नवनाथजी तरे असतील, गणेशजी तरे असतील, सर्वच मेहनत घेतात. येस प्रेमनाथजी पाटील आपलंही हार्दिक स्वागत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. डॉट बॉल. अकरा 44 समीकरण आहे. 11 चेंडू आणि 44 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. तिसरं षटक. इट्स अ वाईड यॉर्कर. काय गोलंदाजी व्हेरिएशन. पहिल्यांदा बघितलं आपण खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि हा वाईड यॉर्कर चेंडू. विनीत माळीचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. कंप्लीट ऑलराऊंडर का आहे मी हे विनीत माळीने सातत्याने दाखवून दिलेलं आहे. मग ग्रामीण क्रिकेट असो, प्रोफेशनल क्रिकेट असो, सिटी क्रिकेट असो. यावेळेला मात्र फटका खेळला आहे ते काऊ कॉर्नरच्या दिशेने. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही आहे. तसंही एका धाव्याने किंवा दुहेरी धाव्याने
चौथ्या हिरवास्फोट मानकोली संघाला काहीही फरक पडणारा नाहीये. एक धाव मिळते. धावसंख्या झाली 19. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. भक्तिधाम डुंगे संघ कॅप्टन, आपण तयार राहायचंय. ब्लाइंड स्विंग अगदी मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. असे काही गोलंदाज आहेत ना, ते आपलं षटक 3 ते 4 मिनिटाच्या आतमध्ये संपवतात. त्यातला एक विनीत माळे. पायामध्ये टाकलेला खोलवर टप्प्याचा चेंडू पायामध्ये टाकलेला होता. चेंडू हवेत आहे आणि डीप मिड विकेटला एक चांगला झेल. काही गोलंदाजी षटकामध्ये विनीत माळी करतोय. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. षटकामध्ये फक्त 1 धाव दिली आणि 2 फलंदाज बाद केले. किफायती गोलंदाजी. आज विनीत माळीला बॅटिंगमध्ये फारसं काय करता आलेलं नव्हतं. एक षटकार त्याने लगावला, एक चौकार लगावला, ते विनीत माळी बाद झाला होता. पण आज प्रत्येक फलंदाजाने कॉन्ट्रीब्यूट केलं होतं. फक्त ऋतिक माळी लवकर बाद झाला. त्यानंतर मोहित माळीने एक चौकार लगावला. वैभव माळीने सुद्धा एक षटकार लगावला. पण मात्र सौरभ भोईरने चांगली बॅटिंग केली आणि खास करून वैभव माळीने सुद्धा मिडल ऑर्डरमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. सन्माननीय योगेश वसंत पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. सहा धावांसाठी षटकार. संख्या वाढते. वन फॉर दी ओव्हरचा इशारा पंच करतायत. 27 धावा झाल्या. 27. पराभवाच्या छायेत वावरताना जयदुर्गा सुरई बी संघ दिसतोय. अनेक चांगला झेल समाप्त केला जातोय. डिसिप्लिन गोलंदाजी बघायला मिळाली. खरं तर सुरुवातीला बॅटिंग करताना आपण बघितले की फारशा धावा नव्हत्या. खरं तर चौथ्या हिरवास्फोट मानकोली संघाच्या पण शेवटच्या षटकामध्ये जे आक्रमण केलं गेलं आवेश पाटीलच्या आणि ज्या 29 धावा पटकावल्या गेल्या, त्यामुळे एक हाय स्कोरिंग मॅच. आणि जेव्हा हाय स्कोरिंग मॅच असते ना,
तेव्हा बॅटिंग करणाऱ्या संघावर सुरुवातीपासून दडपण असतं आणि तेच दडपण सुरेश संघावर बघायला मिळालं आणि त्यातही निशांत पाटीलने खूप निराशा केली आज. ज्याच्याकडनं खरं तर संघाच्या नेहमीच अपेक्षा असतात, नेहमीच संघासाठी चांगली कामगिरी करत असतो, ज्याच्याकडनं अपेक्षा होते आणि तोच मात्र सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. त्यामुळे इथे कुठेतरी मानसिक दबावाखाली सुरेश संघ आला आणि आता मात्र पराभवाच्या छायेत वावरताना या संघाला आपण पाहतोय. ऋषी भोईर सुद्धा प्रत्येक गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. फक्त दुसरं षटक वैभव माळीचं सोडलं, त्या षटकामध्ये फक्त 16 धावा आल्या होत्या आणि फलंदाज बाद होतोय. तब्बल हा 7वा फलंदाज बाद होतोय. सचिन पाटील त्याचबरोबर राम म्हात्रे आपण प्रेक्षकामध्ये असाल तर आमच्या मान्यवर कक्षामध्ये या, आपलं हार्दिक स्वागत. राम म्हात्रे हे सचिन पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये या, आपलं हार्दिक स्वागत आहे. येत आहेत मान्यवर कक्षामध्ये, आपलं हार्दिक स्वागत आहे. विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय चौथा हिरवा स्पॉट मानकोली. भक्तिधाम डोंगे संघ कॅप्टन आपण तयार राहायचं, लगेच टॉस होईल. हॅट्रिक वर आहे, स्क्वेअर चेंडू आहे, त्यामुळे आता हॅट्रिक मात्र होणार नाही. विकेटचे हॅट्रिक आतापर्यंत 3 गोलंदाजांनी विकेटचे हॅट्रिक पूर्ण केलेले आहेत. हा स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. पुन्हा वाईट बॉलचा इशारा. ऋषी भोईर फुल टॉस. यस, तिसऱ्या पंचांची मदत मागितली ती बिमरसाठी. हाईट फॅक्टर ही मागणी पंचांनी केली, बॅटरने केली. आय थिंक यस, बॅटरने मागणी केली आहे. हाईट फॅक्टर. इट्स अ नो बॉल. बिमर ऋषी खोलट पाय फटका खेळला तर स्क्वेअर लेग कडे जातोय. फक्त 1 धाव मिळेल. क्रिकेट शांत आहे. अशा प्रकारची स्पर्धा जेव्हा असते ना एकतर्फा, त्या प्रेक्षक सुद्धा शांत असतात. जेव्हा संघर्ष असतो ना, तेव्हा खरी मॅच मध्ये प्रेक्षक स्टेप आउट झाला होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. हे षटक सुद्धा लांबतंय. यस, आणि मॅच विजय झालेला संघ होतो म्हणजे चौथा हिरवा स्पॉट मानकोली. अभिनंदन. चौथा हिरवा मानकोली आणि हार्ड लक जय दुर्गा सुरेबी. दोन्ही संघ कॅप्टनने यायचे टॉस बॉक्समध्ये. आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. आमच्या परिसरातील युवा आणि डॅशिंग नेते असलेले योगेश वसंत पाटील हे उपस्थित आत्ताच झाले आहेत, त्यांचं आपण स्वागत